ते करणे तुम्हाला गरजेचं आहे, कारण की डिलिव्हरीच्या नंतर काही तुमचे जे पाय जे आहेत पाय ते हातपाय ओढले जातात, पोटात दुखते कंबर दुखते, ते कमी होण्यासाठी तुम्हाला काही एक्सरसाइज म्हणजे व्यायाम करावा लागतो 7 प्रकारचे. तर मग त्यामध्ये पहिलं आहे डोकं उचलायची एक्सरसाइज म्हणजे वेटलिफ्टिंग. त्यामध्ये तुम्हाला ही जी पोझिशन आहे का, म्हणजे ही जी आहे का, आहे तसं झोपायचं जमिनीवर आणि पाय गुडघा जे आहे का ते मधून बंद करायचं आहे आणि जे आपले जे दोन्ही हात आहेत ते डोक्याखाली ठेवायचे आणि डोकं थोडं उचलायचं आणि ह्याच्यामध्ये ही जी पोझिशन आहे तुम्हाला कमीत कमी 2 मिनटं असं थांबायचं आणि श्वास आहेत का श्वास घेत राहायचे आणि बाहेर काढायचे. त्याच्यानंतर दुसरी पोझिशन ही खांदे उचलायची. मग ही जी सेम पोझिशन आहे का ही कमीत कमी 3 मिनटं असं 2 ते 3 मिनटं जास्तीत जास्त, जेव्हापर्यंत तुम्हाला असं वाटतंय की जेव्हापर्यंत तुमचं असं जर तुम्ही थकता या पोझिशनमध्ये तेव्हा बंद करायचं. मग ह्याच्यामध्ये असं ही जे डोकं आहे का डोकं आणि खांदा दोन्ही उठले पाहिजेत या पोझिशनमध्ये. दोन्ही उठल्यावर ते पाय पण आहेत का ते पाय असे वर उचलून बेंड करायचे कमीत कमी 2 ते 3 मिनटं आणि ह्याच्यात श्वास थांबवायचा घेत राहायचा श्वास. तिसऱ्यामध्ये ही असं ही पोटाची पोटाचं व्यायाम आहे. म्हणजे या टाईपमध्ये काय करायचं भिंतीला चिटकून बसायचं तुम्हाला. भिंतीला चिटकून बसून आणि जे दोन्ही हात आहेत का ते पोटावर ठेवायचे आणि श्वास जास्त मोठा श्वास घेऊन मध्ये 2 मिनटं म्हणजे 2 मिनटं नाही 10 सेकंद थांबून श्वास बाहेर काढायचा. त्याच्यानंतर ही पाय उचलायची एक्सरसाइज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं म्हणजे उशी घ्यायची नाही डोक्याच्या खाली आणि पाय जे आहे का ते सेम ह्या पोझिशनमध्ये वर उचलून ठेवायचे कमीत कमी 2 मिनटं आणि श्वास बाहेर घ्यायचा आणि सोडायचं. आणि शेवटची ही पोझिशनमध्ये काय करायचं एक पाय जे डावा किंवा उजवा ते सरळ ठेवायचं आणि एक पाय असं बेंड करायचं